वाजता आपल्याला कॉल मिळाला होता आणि कशा पद्धतीने अग्निशमन दल आता आग विझवण्यासाठी प्रयत्न करते? सकाळी अंदाजे 4:10 ते 4:15च्या सुमारास 101ला आपल्याला कॉल आलेला की MIDCमध्ये सेंट्रल टेक्स्टाईल्स इथे आग लागलेली आहे। तर MIDC हद्दीमध्येच आपलं अग्निशमन केंद्र आहे, त्यामुळे आपण तिथे तत्परता दाखवून सुरुवातीला आपले एक अग्निशमन वाहन इथे आलेलं। आगीचं स्वरूप बघून आपण सगळ्या सोलापूर महानगरपालिकेमधल्या ज्या आपल्या सगळे फायर स्टेशन्स आहेत त्या सगळ्या फायर स्टेशन्सला आपण इन्फॉर्म केलं आणि ते तत्परता दाखवून सर्व गाड्या इथे आल्या। नंतर आम्हाला कळालं की इथे इंजुरीज आहेत किंवा माणसं ट्रॅप झालेली आहेत, फसलेली आहेत। तर सुरुवातीला साईड मार्जिनचा इश्यू जर पाहिला तर तिकडे पत्रे वगैरे टाकलेले, आम्हाला आज जायला चान्स नव्हतं, तर आम्ही शिडीचा वापर करून लॅडर वापरून वरती 3 जणांना बाहेर काढलेलं आहे। त्यामध्ये 1 महिला आणि 2 पुरुष असा समावेश आहे। आणि ते करताना आम्ही BA-7चा वापर करून धुरामध्ये किंवा आगीमध्ये आपल्याला ज्याचा वापर करावा लागतो, तर असं BA-7 वापरून मी आणि माझी टीम आम्ही एकंदरीत 3 व्यक्तींना सुरुवातीला बाहेर काढलं। पण आगीचा लोड एवढा प्रचंड होता की सगळीकडून आम्ही ज्या पत्र्यांवरतून त्यांना रेस्क्यू करत होतो तिथे पण आग पसरली। तर आम्हाला स्वतःचा बचाव करण्यासाठी आणि तसंच जे कॅज्युअलिटी होती त्यांना पण सुखरूप बाहेर काढण्यासाठी आम्हाला खाली यावं लागलं। तर 3 जणांना आम्ही ज्या गाड्या आपल्याकडे अवेलेबल होत्या, प्रायव्हेट म्हणा किंवा पोलिसांच्या गाड्या म्हणा, त्या गाड्यातून आम्ही सिव्हिल हॉस्पिटलला पाठवलेलं आहे। आणि आता एकंदरीत आपण पाहताय की इथे पंढरपूर नगर परिषदची गाडी, अक्कलकोट नगर परिषदची गाडी, NTPCची गाडी आहे, परत चिंचोली MIDC या गाड्यांना पण आपण पाचारण करायला सांगितलेलं आणि त्या घटनास्थळी इथे आलेल्या आहेत आणि आग आटोक्यात आणण्याचे काम चालू आहे। स्थानिक लोकांकडे चौकशी केली असता अजून 4 ते 5 व्यक्ती आतमध्ये ट्रॅप आहेत असं सांगितलं जातं आहे। तर आगीवर जसं नियंत्रण करण्याचा आपण पाहताय की प्रयत्न पूर्ण जोश ह्याच्याने चालू आहे, पूर्ण प्रयत्न केले जात आहे। तर जसं आपल्याला आगीवर नियंत्रण मिळवता येईल आणि त्यांच्यापर्यंत पोहोचता येईल तेवढा लवकर आम्ही त्यांना रेस्क्यू करण्याचं काम करतो। साधारणतः किती आतापर्यंत बंब पाण्याचे वापरले आणि पाण्याव्यतिरिक्त इतर काही गोष्टी आपण वापरतो? हां, इथे आपण सुरुवातीला फोम पण वापरलेला आहे यांज असल्या कारणाने। आणि जसं मी सांगितलं की महानगरपालिकेच्या 5 गाड्या आहेत, त्या सतत ये-जा करून पाणी भरून येत आहेत आणि इतर 4 गाड्या आहेत। तसंच आपल्या रेस्क्यू व्हॅन पण आहेत, त्याच्या सहाय्याने आपण वरच्या खिडक्या वगैरे तोडून त्या 3 व्यक्तींना बाहेर काढलेलं। नातेवाईकांचा आरोप आहे की अग्निशमन दल जे ते वेळेत पोहोचलं नाही आणि त्यामुळं शोधकार्य जे ते अडचणी आल्या। आरोपाचं मी सांगू शकत नाही, पण MIDCची जी गाडी आहे ती तर तत्परतेने इथे पोहोचलेली आणि मला जसं कॉल आलं तसं इतर गाड्यासुद्धा मी पाचारण केलेल्या आहेत। आता आरोपांचं आपण सांगू शकत नाही। कधीपर्यंत आग आटोक्यात येईल काय? अजून मला वाटतं आगीचं स्वरूप आता एक 2-3 तास अजून लागू शकतात। सर, नाव सांगा। माझं नाव राकेश साळुंखे, मुख्य अग्निशमन अधिकारी, सोलापूर महानगरपालिका।